Hello student, I am Prachi. Again welcome to this channel. So in this video, here we see the Mahadiscom Electrical Engineering Assistant Engineering Shift 1 paper analysis. So now here we start. Our first question is, मेगर is used for. या आधीचे JEE बेस्डचे क्वेश्चन पेपर होते ते त्याचे व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहे पेपर ॲनालिसिस. तर या व्हिडिओमध्ये आपण जे असिस्टंट इंजिनियरचा जो पेपर झाला होता त्याचे जे क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, मेगर इज यूज फॉर. मेगर कशासाठी यूज केला जातो? तर इथे ऑप्शन होते मीडियम रेजिस्टन्स, व्हेरी लो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आणि लो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, किंवा मग नन ऑफ दी अबव. तर मेगरचा यूज हा हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्ससाठी केला जातो. सो मेगर इज यूज्ड फॉर हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. याचा आन्सर होतो ऑप्शन सी. यालाच इन्सुलेशन रेजिस्टन्स असं सुद्धा म्हणतात. सो मेगर इज यूज्ड फॉर हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅक्सवेल विन्स ब्रिज इज यूज्ड फॉर. आपण जेव्हा इलेक्ट्रिकलमध्ये शिकतो वेगवेगळे ब्रिज तेव्हा त्यामध्ये एक मॅक्सवेल ब्रिज असतो. तर मॅक्सवेल विन्स ब्रिज हा कशासाठी यूज केला जातो? रेजिस्टन्स, इंडक्टन्स ओनली, कपॅसिटन्स ओनली, इंडक्टन्स अँड कपॅसिटन्स और ॲडमिटन्स. सो ॲन्सर येईल, काय असेल ॲन्सर? मॅक्सवेल ब्रिज हा कशासाठी यूज केला जातो? मॅक्सवेल विन्स ब्रिज इज यूज्ड फॉर. सो मॅक्सवेल विन्स ब्रिज इज यूज्ड फॉर ओनली दी इंडक्टन्स. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर होतं, इंडक्टन्स ओनली. देन our next question is, the condition of distortionless transmission lines is. So distortionless transmission line is when resistance, capacitance is equals to conductance and inductance असतं तेव्हा distortionless transmission line असतं. means RC is equals to GL. R means resistance, C means capacitance, G means conductance and L means inductance. So the condition of distortionless transmission line is RC is equals to GL. Next question is न्यूमरिकल होता. तर असे जर का सिंपल न्यूमरिकल असतील पेपरमध्ये तर तेव्हा तुम्ही सॉल्व करा. जर का तिथे कॅल्क्युलेशन हार्ड जात असेल आणि टाईम कमी असेल तेव्हा तो क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता. तर क्वेश्चन होता, अ पॉवर स्टेशन हॅज अ मॅक्झिमम डिमांड ऑफ 80 megawatt. Its annual load factor is 50% and plant capacity factor is 40%. Determine the reserve capacity of the plant. तर अशा वेळेस काय असतं की गिव्हन काय काय आपल्याला त्या गोष्टी बघायच्या असतात. तर याच्यामध्ये दिलेलं आहे पी मॅक्स, दॅट इज मॅक्झिमम डिमांड फॅक्टर ऑफ 80 मेगावॅट. इथे काय दिलेलं आहे, पी मॅक्स इज इक्वल्स टू 80 मेगावॅट. इट्स ॲन्युअल लोड फॅक्टर इज 50%. ॲन्युअल लोड फॅक्टर हे 50% दिलेलं आहे. पर्सेंट म्हणजे काय असतं की डिवायडेड बाय आपण 100 घेत असतो तेव्हा किती पर्सेंट होते, 50/100. लोड फॅक्टर अँड प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर दिलेला आहे 40%, मीन्स 40/100. तर आपण इथे लिहून घेऊया, इट्स ॲन्युअल लोड फॅक्टर इज 50%. तर काय आहे, लोड फॅक्टर आपण घेतलेला आहे 50%. त्याला पर्सेंटला आपण डिवायडेड बाय 100 लिहत असतो, तसं आपण लिहिलेलं आहे. आणि जेव्हा हे आपण कॅल्क्युलेट करू तर याचा आन्सर येईल 0.5. म्हणजे लोड फॅक्टर आपला येईल 0.5. आणि आपल्याला माहिती आहे की लोड फॅक्टर हा नेहमी 1पेक्षा कमी असतो. तो लोड फॅक्टर इज 0.5. देन प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर दिलेला आहे 40%. प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर दॅट इज द PCF इज इक्वल्स टू 40%, मीन्स 40/100. सो किती येईल, 0.4. इथे आपण काय काढलं आहे, लोड फॅक्टर आणि प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर दोन आपल्याकडे आता आले आहेत. इथे विचारलं काय, डिटरमाइन द रिझर्व कॅपॅसिटी ऑफ द प्लांट. तर रिझर्व कॅपॅसिटी आपल्याला काढायची आहे. तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या, कारण इथे जास्त स्पेस नसल्यामुळे मी रफ केला. की आपले इथे काय आला होता, लोड फॅक्टर LF आला होता 0.5 आणि PCF दॅट इज दी प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर आला होता 0.4 आणि मॅक्झिमम पॉवर आहे आपल्याकडे 80 मेगावॅट. आणि आपल्याला काढायचं काय आहे, RC दॅट इज दी रिझर्व कॅपॅसिटी. तर आता RC आपण फाइंड आउट करणार आहे. RCचा फॉर्म्युला आहे, तुम्ही ते आधी नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुकमध्ये, मग आपण RCचा एक फॉर्म्युला यूज करून हे फाइंड आउट करूयात. सो तुम्ही नोट डाऊन केलं असेल
तर आपण आता आर सीचा फॉर्म्युला काय ते बघूयात. तर आर सीचा फॉर्म्युला आहे पी मॅक्स इज इक्वल्स टू एल एफ पी मॅक्स इंटू पी मॅक्स इंटू इन ब्रॅकेट एल एफ मायनस पी सी एफ डिवायडेड बाय पी सी एफ. सो आपल्याकडे ह्या व्हॅल्यू आहेत. सो आपण हे फाइंड आउट करू शकतो. सो पी मॅक्स होता आपल्याकडे, तुम्ही लिहिलं असेल तुमच्या नोटबुकमध्ये 80 इंटू एल एफ होता 0.4 मायनस 0.5 अपॉन 0.4. हा डिवायडेड बाय फक्त या ब्रॅकेटसाठी आहे. तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या. सो आर सी इज इक्वल्स टू पी max into LF minus PCF divided by PCF. So काय होतं 80 into 0.5 minus 0.4 divided by 0.4. सो हे जेव्हा आपण फाइंड आउट करू तेव्हा काय येईल 80 इंटू 0.1 डिवायडेड बाय 0.4. सो आपल्याला आर सी फाइंड आउट करायचं आहे. इथे 0 0 कॅन्सल, पॉईंट कॅन्सल. सो काय येणार 80 डिवायडेड बाय 4. 80 डिवायडेड बाय 4 मीन्स काय येतं आन्सर 20. आणि हे आपल्याला काढायचं आहे रिझर्व कॅपॅसिटी, म्हणजे की हे येईल मेगावॅटमध्ये. म्हणजे की याचा आन्सर काय येईल 20 मेगावॅट. आपल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर, दॅट इज दी 20 मेगावॅट. डिटरमाइन द रिझर्व कॅपॅसिटी ऑफ द प्लांट. तर काय आली आहे रिझर्व कॅपॅसिटी 20 मेगावॅट. देन नेक्स्ट क्वेश्चन इज अ 3-phase इंडक्शन मोटर 20 poles 50 Hz रोटेट ॲट 280 RPM. फाइंड द स्लीप. इथे आपल्याला स्लीप फाइंड करायची आहे. 3-phase इंडक्शन मोटर 20 पोल दिलेले आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि RPM दिलेलं आहे. तिथे एस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो हिअर गिवन इज पी, इट इज 20 poles. एफ इज इक्वल्स टू 50 Hz. देन एन इज इक्वल्स टू 280 RPM. देन आपल्याला फाइंड आउट करायचं यस, दॅट इज द स्लीप. सो यसचा फॉर्म्युला सर्वांना लक्षात असेल की सिंक्रोनस स्पीड मायनस रोटेटिंग स्पीड अपॉन सिंक्रोनस स्पीड. बट इथे एन एस गिव्हन नाही आहे. सो आपल्याला आधी एन एस फाइंड आउट करावा लागेल. एन एसचा फॉर्म्युला सर्वांना लक्षात असेल. एन एस इज इक्वल्स टू 120 एफ बाय पी. सो 120 इंटू 50 डिवायडेड बाय पी किती दिलेलं आहे आपल्याला 20. 0 0 गेट कॅन्सल. 2 6 12. आणखी इझी जाईल. हा 0 कट करू. 0 0 कॅन्सल. 2 6 12. देन 50. सो 50 इंटू 6. सो एन एस इज इक्वल्स टू 300 RPM. इथे आपल्याला यस मिळालेला आहे. तो आता आपण यस फाइंड आउट करू शकतो. यस इज इक्वल्स टू एन एस मायनस एन अपॉन एन एस. सो 300 मायनस किती दिलेलं आहे आपल्याला एन 280 अपॉन 300. सो इथे कसं होईल 300 मायनस 280 करू आधी आपण. दॅट इज 20 डिवायडेड बाय 300. 0 0 कॅन्सल. देन स्लीप आपल्याला पर्सेंटमध्ये विचारली आहे. सो इंटू आपल्याला 100 पण घ्यावं लागेल. सो 2/30 इंटू 100. सो 0 0 अजून कॅन्सल होईल. तर इथे काय येईल 2 डिवायडेड बाय 3 इंटू 10. सो इथे काय येईल 20 डिवायडेड बाय 3. 20 डिवायडेड बाय 3 मीन्स 3ने आपण 20ला डिवाइड केलं तर काय येतो
3 6 जार 18 म्हणजे 6 पॉईंट समथिंग आपला ॲन्सर येईल. आणि ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ऑप्शन डी आहे 6.66%. तुम्ही जर फाइंड केलं तर ते ॲन्सर असंच येतं. सो स्लीप किती येईल आपलं, फाइंड द स्लीप आपल्याला विचारलं होतं ते आपण काढले 6.66. आधी इथे काय दिलेलं होतं, पी दिलेला होता मीन्स नंबर ऑफ पोल्स, फ्रिक्वेन्सी दिलेली होती, त्यानंतर NR दिलेला होता, रोटेट ॲट 280 RPM. फाइंड दी स्लीप फाइंड आउट करायची होती, त्यामुळे आपल्याकडे आधी NS नव्हता, कारण यसचा फॉर्म्युला असतो NS - N अपॉन NS. NR पण घेऊ शकतो जर आपल्याला समजत नसेल तर. N म्हणजे रोटेटिंग स्पीड आणि रोटेटेड स्पीडच आपल्याला दिलेली होती इथे. सो NS आपण आधी फाइंड आउट केला 120 F/P, त्यावरून आपण S फाइंड आउट केला. सो हे सिम्पल क्वेश्चन आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट विल हॅपन इफ द करंट कॉईल अँड प्रेशर कॉईल इज इंटरचेंज. करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल जर इंटरचेंज केली तर काय होईल. इथे क्वेश्चन समजून घेणं गरजेचं आहे की जर करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल जर इंटरचेंज केली, म्हणजे करंट कॉईलच्या जागेवर आपण व्होल्टेज कॉईल लावली आणि व्होल्टेज कॉईलच्या जागेवर आपण करंट कॉईल लावली, प्रेशर कॉईललाच आपण व्होल्टेज कॉईलसुद्धा म्हणतो, तर काय होईल. तर यावेळी काय होणार की करंट कॉईल जी आहे ती डॅमेज होऊन जाणार, म्हणजे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर होतं. वेन व्हॉट विल हॅपन इफ दी करंट कॉईल अँड प्रेशर कॉईल इज इंटरचेंज, देन काय होतं तर करंट कॉईल विल गेट डॅमेज, करंट कॉईल त्यावेळेस डॅमेज होऊन जाईल. सो नेक्स्ट क्वेश्चन इज maximum frequency of 150 kilohertz is to be sampled according to the sampling theorem. The sampling frequency in kilohertz which is not valid is. So इथे FM दिलेला आहे 150 किलोहर्ट्ज. ओके, त्यानंतर आपल्याला विचारलं आहे according to the sampling theorem the sampling frequency in kilohertz which is not valid is. FS विचारलेला आहे क्वेश्चन मार्क. FM दिलेला आहे 150 किलोहर्ट्ज आणि FS विचारलेला आहे. तर आपल्याला एक माहिती आहे, आपण इंजिनिअरिंगमध्ये एक सब्जेक्ट शिकलेलो, आपला सेकंड इयर थर्ड इयरमध्ये एक सब्जेक्ट असतो सॅम्पलिंगचा, थर्ड इयरमध्ये येतो आणि फायनल इयरमध्ये येतो. सॅम्पलिंग त्यामध्ये युनिट असतो, तर त्याच्यामध्ये एक रिलेशन दिलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल किंवा मग आपला तुमचा स्टडी सुरू असेल की FS इज ग्रेटर दॅन FN आणि FN इज ग्रेटर दॅन FM. सो FS म्हणजे सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी, FN म्हणजे नायक्वेस्ट फ्रिक्वेन्सी आणि FM म्हणजे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. ओके, हे तर माहिती आपल्याला, हे कन्फर्म आहे. आणि नायक्वेस्ट फ्रिक्वेन्सी जी आहे FM ही नेहमी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असते, हे आपल्याला याच्यावरून पण समजलेलं आहे आणि तसा आपल्याला फॉर्म्युला पण आहे. नायक्वेस्ट फ्रिक्वेन्सी FN इज इक्वल्स टू ट्वाइस FM. सो 2 × 150 FM दिलेलं आहे, किती येणार 300. ओके, सो आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे, FS फाइंड आउट करायचं आहे. एक फॉर्म्युला होता आणखी, K इज इक्वल्स टू S/M. S मीन्स सॅम्पलिंग, M मीन्स मॅक्झिमम आणि K हा कॉन्स्टंट असतो. हे आपण शिकतो जेव्हा की थिअरी तुम्ही लर्न केलं असेल किंवा थिअरीमध्ये शिकलात असाल, तेव्हा K इज इक्वल्स टू S/M हा फॉर्म्युला दिलेला असतो. FN 300 आलेला आहे आणि आपण काय बघितलं की FS इज ग्रेटर दॅन FN आणि FN इज ग्रेटर दॅन FM. तर काय म्हटलं, दी सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी इन किलोहर्ट्ज विच इज नॉट व्हॅलिड. नॉट व्हॅलिड विचारला म्हणजे सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी काय व्हॅलिड नसेल याच्यापैकी असं विचारलेलं आहे. म्हणजे आता आपण काय फाइंड आउट केलं आहे सध्या, FN फाइंड आउट केला आहे, तर FM आला आहे 300, तर ऑब्व्हियसली FS हा त्यापेक्षा मोठाच असेल, म्हणजे काय असेल 350 असेल, 400 असेल, 700 असेल, बट काय नसेल 150 नाही असू शकत, म्हणजे की विच इज नॉट व्हॅलिड इज विचारलं होतं, म्हणजे 150 हे त्याचं ॲन्सर येईल. समजलं आहे, इझी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द इक्विव्हॅलंट व्हॅल्यूज ऑफ डेल्टा कनेक्टेड सिस्टीम. याच्यामध्ये स्टार कनेक्शन दिलेलं होतं आणि डेल्टा कनेक्टेड काढायचं होतं, म्हणजे ज्याला स्टारला आपल्याला डेल्टामध्ये कन्व्हर्ट करायचं होतं. सो डेल्टा कसा असेल, असा डेल्टा असेल. सो तर आपण हे कसं फाइंड आउट करत असतो, तर
आपण आधी काय घेत असतो की या दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस या दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. जर वरती न्यूमरेटरमध्ये तर 31च येणार आहे. त्यानंतर आपल्याला ही साईड फाइंड आउट करायची आहे, ही साईड आणि ही साईड. तर एक एक आर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर आता हे जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे याच्यासाठी काय येईल, अपोजिट हे येईल. याच्यासाठी अपोजिट ही साईड येईल आणि ह्या साईडसाठी अपोजिट हा येईल. म्हणजे एका याच्या खाली डिवायडेड बाय 2, एका याच्यासाठी डिवायडेड बाय 5 आणि एका याच्यासाठी डिवायडेड बाय 3 असं येणार आहे. सो पहिली साईड जी आपण ही काढू याच्यासाठी अपोजिट आपण हे घेतलं होतं. तर हे किती येणार, 31 डिवायडेड बाय 2 ते येणार 15.5. तर 15.5 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे का, तर आहे. त्याच्यानंतर दुसरं येणार 31/5. तर 5ने 31ला डिवाइड केल्यावर काय येतं, तर ते येईल 6 पॉईंट समथिंग आणि 31 डिवायडेड बाय 3 तर ते येईल 10 बाय समथिंग. सो दिसायला खूप हार्ड क्वेश्चन होता बट एकदम इझी क्वेश्चन होता जर समजला असता तर आपल्याला. सो याचं आन्सर हे ऑप्शन ए होतं, 6.2, 15.5 अँड 10.33. नेक्स्ट क्वेश्चन होता, विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर इज मेजर्ड बाय द केल्विन्स डबल ब्रिज मेथड. विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर इज मेजर्ड बाय द केल्विन डबल ब्रिज मेथडने कोणतं पॅरामीटर फाइंड आउट केलं जातं. So the Kelvin double bridge method is used for the low resistance. That is the याचा आन्सर होतं ऑप्शन ए, Kelvin double bridge method. It is used for low resistance. Then next question होता, rotor frequency equal to stator frequency is the condition when. रोटर फ्रिक्वेन्सी ही इक्वल असते स्टेटर फ्रिक्वेन्सीचं, ही कंडिशन केव्हा असते. तर हा क्वेश्चन खूप इझी होता. तर NS इक्वल्स टू NR हा केव्हा असतो, जेव्हा की स्लीप ही 0 असते. NS इक्वल्स टू NR हा तेव्हाच सेम असतो जेव्हा की त्याची स्लीप ही 0 असते. सो याचं आन्सर काय होतं, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन होता, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट द स्किन इफेक्ट. सो याचा आन्सर होता ऑप्शन ए, द नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक करंट ओव्हर द सर्फेस ऑफ द कंडक्टर कॅरिंग अल्टरनेटिंग करंट. ऑप्शन ए याचा आन्सर होता. देन नेक्स्ट क्वेश्चन होता, विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट फेज अँगल फाय इफ झेड इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्स. सो फेज अँगल हा आपण जेव्हा झेड इज इक्वल्स टू आर प्लस एक्सच दिलेला असतो तेव्हा आपण फेज अँगल कसा काढतो, तर टॅन इनवर्स एक्स बाय आर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फॉल्ट इन विच झिरो सिक्वेन्स करंट इज ॲबसेंट. झिरो सिक्वेन्स करंट कशामध्ये ॲबसेंट आहे म्हणते. तर इथे विचारलं आहे की झिरो सिक्वेन्स करंट हा कुठे ॲबसेंट असतो. जर जिथे ग्राउंड असतं तिथे झिरो सिक्वेन्स करंट असतो. तर याच्यामध्ये इथे पण आहे, इथे पण आहे, LLG मध्ये पण आहेच. सो डीमध्ये डबल लाईन फॉल्ट दिला आहे, त्याच्यामध्ये ग्राउंड नाही आहे, तर इथे झिरो सिक्वेन्स करंट काय असेल, ॲबसेंट असेल. सो याचा आन्सर होतं ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स फॉर सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस मोटरबद्दल इथे फॉल्स स्टेटमेंट बघायचं आहे. तर फर्स्ट होतं, सिंक्रोनस मोटर इज अ इनहरंट सेल्फ स्टार्टिंग. स्पीड ऑफ सिंक्रोनस मोटर इज कॉन्स्टंट. इट इज अवेलेबल इन सलाइन पोल कन्स्ट्रक्शन ऑल्सो. इट कॅन ऑपरेट ॲट लॅगिंग, लीडिंग अँड युनिटी पॉवर फॅक्टर आणि नॉन ऑफ दिस. तर सिंक्रोनस स्पीड हे कॉन्स्टंट असतो हे तर त्याचं बरोबर आहे. त्याच्यानंतर सलाइन पोल कन्स्ट्रक्शन अवेलेबल असतात हे पण बरोबर आहे. आणि तो ऑपरेट होतो लॅगिंग, लीडिंग आणि युनिटी फॅक्टरवरती हे पण बरोबर आहे. तर काय असेल पहिलं, सिंक्रोनस मोटर इज इनहरंट सेल्फ स्टार्टिंग. काय दिलेलं आहे, इनहरंट सेल्फ स्टार्टिंग, तर हे त्याचं फॉल्स आहे. म्हणजे ऑप्शन ए त्याचा आन्सर होता. नेक्स्ट क्वेश्चन होता, ऑप एम्प हॅज अन इनपुट व्होल्टेज 2 व्होल्ट अँड रेफरन्स इनपुट 2 व्होल्ट अँड इफ द ऑप एम्प इज आयडियल देन आउटपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज आणि रेफरन्स इनपुट व्होल्टेज दिलेलं होतं आणि ऑप एम्प हे जर आयडियल असेल तर त्याचं आउटपुट व्होल्टेज आपल्याला काढायचं होतं. तर इथे इनपुट व्होल्टेज 2 व्होल्ट आहे, रेफरन्स इनपुट व्होल्टेज 2 व्होल्ट आहे आणि ऑप एम्प हा आयडियल आहे. तर आउटपुट व्होल्टेज पण काय येईल, 2 व्होल्टच येईल. तर याचं जे होतं आन्सर 2 होतं आणि ऑप्शन ए करेक्ट होतं. नेक्स्ट क्वेश्चन इज, टू रिड्यूस करंट रेटिंग ऑफ सप्लाय फॉर मेजरमेंट अँड कंट्रोल अँड प्रोटेक्शन यूज्ड. कोणतं मीटर यूज केलं जातं, मतलब कोणतं
ट्रान्सफॉर्मर यूज केलं तर रिड्यूस करंट रेटिंग ऑफ सप्लाय फॉर मेजरमेंट अँड कंट्रोल अँड प्रोटेक्शन. तर इथे क्वेश्चन होता रिड्यूस करंट रेटिंग ऑफ सप्लाय फॉर मेजरमेंट अँड कंट्रोल अँड प्रोटेक्शन. सो याचा आन्सर होतं करंट ट्रान्सफॉर्मर, दॅट इज CT. म्हणजे CT हा कशासाठी यूज होतो, तो रिड्यूस करंट रेटिंग ऑफ सप्लाय फॉर मेजरमेंट अँड कंट्रोल अँड प्रोटेक्शनसाठी CTचा यूज होतो. क्वेश्चन इज इन अ ट्रान्सफॉर्मर आयर्न लॉस इज 50 वॅट, कॉपर लॉस आर 150 वॅट अँड द मॅक्झिमम एफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर, देन कॉपर लॉसेस विल बी. कॉपर लॉस फाइंड आउट करायचा. आयर्न लॉस आणि कॉपर लॉस दिलेले आहेत. ॲट दी मॅक्झिमम एफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर देन कॉपर लॉसेस विल बी. हे मॅक्झिमम इफिशियन्सीच्या वेळेस दिलेलं आहे. आणि मॅक्झिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, व्हेरिएबल लॉसेस इज इक्वल्स टू कॉपर लॉसेस म्हणजे VL इज इक्वल्स टू CL. मॅक्झिमम इफिशियन्सी म्हणजे काय असतं, VL इज इक्वल्स टू CL म्हणजेच की व्हेरिएबल लॉस इज इक्वल्स टू कॉन्स्टंट लॉस. तर व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट लॉसेस सेम असतील तर कॉपर लॉस पण काय असेल 50 असेल, कारण की आयरन लॉस हा 50 आहे. सो ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज in potential divider circuit R1 is given is 100 ohm voltage across R2 is 1/3 S of supply voltage 150 volt. Calculate RZ. पोटेन्शियल डिवायडरमध्ये असं क्वेश्चन आहे की पोटेन्शियल डिवायडरमध्ये आपल्याला R1 दिलेला आहे जो की आहे 100 आणि आपल्याला R2 फाइंड आउट करायचा आहे आणि तो असेल म्हणते सप्लाय व्होल्टेजच्या 1/3. सो हा आहे 150 देन R1 आणि हा आहे R2. सो आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे R2. तर R2 काय आहे म्हणते 1/3 ऑफ सप्लाय व्होल्टेज म्हणजे 150 इंटू 1/3. तो काय येईल R2 इज इक्वल्स टू 50 ओहम. R2 का येईल 50 ओहम. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ अंडरग्राउंड केबल. अंडरग्राउंड केबलमध्ये क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स काय असेल. सो आपण अंडरग्राउंड केबल हे जेव्हा डिप्लोमाला असतं तेव्हा पण शिकतो आणि डिग्रीमध्ये पण शिकतो. तर अंडरग्राउंड केबलमध्ये काय असतं, सर्विंग, आर्मोरिंग, बेडिंग, मेटॅलिक शीट, इन्सुलेशन आणि कोर. मेटॅलिक शीटलाच आपण काय म्हणतो, मेटॅलिक शीट ऑल्सो कॉल्ड एज लीड शीट. सो याचा आन्सर होतं ऑप्शन ए, एक करेक्ट आन्सर होतं. देन नेक्स्ट क्वेश्चन होता विच कोड इज सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड. XS3 कोड, ASCII कोड, हमिंग कोड, BCD कोड आणि ग्रे कोड. तर विच कोड इज सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड इज ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. दॅट इज XS3 कोड याचा आन्सर होतं. XS3 कोड. So next question is a synchronous motor is changed from under excited to over excited condition with varying load, then power factor will be. तर पॉवर फॅक्टर काय असेल. क्वेश्चनचा मिनिंग इझी होता की जेव्हा सिंक्रोनस मोटर चेंज केली जाते अंडर एक्सायटेडमधून ओव्हर एक्सायटेड कंडिशनमध्ये तेव्हा विथ व्हॅरिंग लोड देन पॉवर फॅक्टर काय असेल. तर जेव्हा अंडर एक्सायटेडमधून ती ओव्हर एक्सायटेड कंडिशनमध्ये जाते विथ व्हॅरिंग लोड देन पॉवर फॅक्टर विल बी लीडिंग. काय होतं त्याचा आन्सर ऑप्शन ए इज दी करेक्ट, दॅट इज दी लीडिंग पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर विल बी लीडिंग. देन सो तर क्वेश्चन आहे अ DC 3-wire distribution system requires how much of copper as compared with a DC 2-wire distribution system. 3-wire distribution system requires how much of copper as compared with a DC 2-wire distribution system. तर आपण हे बघूया कसं काढायचं. सो तर काढण्यापेक्षा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की 3-wire डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल आणि 2-wire डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल तर 3-wire डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये कॉपर हे सेविंग होईल. तर त्याचा आन्सर हे ऑप्शन ए येईल. सो 31.25% ऑफ कॉपर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याआधी मी 2 व्हिडिओज अपलोड केले आहेत ज्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन दिलं आहे एकही क्वेश्चन न सोडता. JEE आणि AEचे JEEचे 2 शिफ्टचे जे पेपर आहेत त्याचं पेपर ॲनालिसिस जे झालेलं होतं ते मी अपलोड केलेलं होतं पूर्ण क्वेश्चन A to Z. तर ते तुम्ही 2 व्हिडिओज बघू शकता आणि या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक पण देऊन देईल.
सो तुम्ही जर या चॅनलवरती न्यू असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.